स्वामी विवेकानंद परमेश्वराची भक्ती कशी करावी ते भक्तीचे साधने सांगताना सांगतात की अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे. तर अभ्यास म्हणजे काय? आत्मसंयमाची व आत्मत्यागाची सवय. म्हणजे आपल्या स्वतःच्या अंतरंगात भगवंताचा किती आपण गाढ अनुभव घेऊ शकू, त्याला म्हणायचं आत्मसंयम. त्याची काही इयत्ता नसते, तर आपण प्राणपणाने प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि प्रबल संयमाची सवय प्रत्यक्षात आणणे हे गरजेचं आहे. तर साधकाने हे जाणून आपले जीवन घडवावयास हवे. आपले मन हे सर्वदा परमेश्वराच्या चिंतनातच मग्न असावयास हवे. सुरुवातीस हे आपल्याला फार जड जाईल, पण साधकाची भगवत चिंतनाची शक्ती हळूहळू वृद्धिंगत होत जाईल, हेही तितकेच खरे आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितले होते की अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. म्हणजे हे अर्जुना, हे पार्था, अभ्यास आणि वैराग्य यांच्याद्वाराच हे साधत असते. स्वामी विवेकानंद म्हणतात की अभ्यासानंतर येते क्रिया. तर क्रिया म्हणजे काय? यज्ञ. भक्ती लाभासाठी साधकाने पंचमहायज्ञांचे नियमितपणे अनुष्ठान करावयास हवे. आता ते पंचमहायज्ञ कोणते? तर ब्रह्मयज्ञ म्हणजे वेद अध्ययन, पितृयज्ञ म्हणजे तर्पण, देवयज्ञ म्हणजे होम, भूतयज्ञ म्हणजे बली आणि मनुष्ययज्ञ म्हणजे अतिथी संतर्पण. आता त्यानंतर भक्तीचे साधन सांगताना विवेकानंद म्हणतात की कल्याण हेही आवश्यक आहे. कल्याण म्हणजे काय? तर पवित्रता. ह्या एकमेव पवित्रतेच्या भरभक्कम पायावरच भक्तीचा हा प्रसाद, हा महाल उभा आहे. आपण बाह्य आणि शारीरिक शुद्धी आणि खाण्यापिण्याबाबत चोखंदळपणा ह्या गोष्टी अगदी सोप्या आहेत, परंतु अंतर्शुद्धीविना या बाह्य आचारांना काहीच किंमत नाही. म्हणून अंतःशुद्धीच महत्त्वाची आहे. तर या अंतःशुद्धीच्या लाभासाठी आपल्याला पुढील गोष्टी आवश्यक आहेत किंवा पुढील गुण आपण अंगीकारणे आवश्यक आहे. तर ते गुण कोणते? सत्य, आर्जव, दया, दान, अहिंसा आणि अनभिज्ञा हे आहेत. सत्य म्हणजे खरेपणा, आर्जव म्हणजे सरलता, दया म्हणजे निस्वार्थ भावनेने दुसऱ्यांवर उपकार, अहिंसा म्हणजे आचार, विचार किंवा वाणी कशानेही कुणाला इजा न करणे, आणि अनभिज्ञा म्हणजे परद्रव्याचा अभिलाष न धरणे, वृथा विचार टाळणे, दुसऱ्यांनी केलेल्या अनिष्टाचे चिंतन न करणे. आता आपल्याला वरील गुणातील अहिंसा या गुणाची विशेष दखल घेणे महत्त्वाचे वाटते. अहिंसा म्हणजे प्रज्ञापराध न करणे. म्हणजे ही अहिंसेची वृत्ती आपण सर्वच प्राण्यांविषयी बाळगावयाची असते. अहिंसेचा अर्थ काही लोक करतात की फक्त मनुष्य जातीपुरता अहिंसा पाळावयाची आणि इतर प्राण्यांशी हवी ती क्रूरता करायची. जगातील कोणत्याही चांगल्या भावनेचा अगदी किळसवाणा अतिरेक करता येऊ शकतो, ही ध्यानात ठेवण्याजोगी गोष्ट आहे. एखादे चांगले कृत्यही अतिरेकास नेले आणि देश कालपात्र विचारात न घेता आचरले तर तेच निखालस वाईट ठरू शकते. अहिंसेचे खरे खरे गमक आहे मत्सराचा अभाव. म्हणजे कोणाविषयी मत्सर आपल्याला वाटला नाही तर अहिंसा आपल्यात खरोखरच रुजली आहे असे म्हणता येईल. आपल्याला कोणाविषयी मत्सर वाटणे योग्य नाही. या मानवजातीवर तोच प्रेम करू शकतो
की जो मत्सर करत नाही, ज्याच्या चित्तात कुणाही विषयी मत्सराची भावना वसत नाही. खूप थोर म्हणून नाणावलेली दुनियेतील मोठी माणसे थोड्याशा नावासाठी, थोड्याशा लौकिकासाठी अथवा सोन्याच्या 4-2 तुकड्यासाठी एकमेकांविषयीच्या मत्सराने जळत असलेली तुम्हाला आढळतील. आणि जोवर हा असला मत्सर आत धगधगत आहे, तोवर अहिंसेच्या या गोष्टी निरर्थक आहेत. असा माणूस अहिंसेत सिद्ध होणे कदापि शक्य नाही. ज्याच्या मनात दुसऱ्याचे अनिष्ट करण्याची कधी कल्पनाही येत नाही, आपल्या मित्राच्याच काय पण कट्टर वैराच्या भरभराटेनेही ज्याला आनंद होऊ शकतो, तोच खरा भक्त होय आणि तोच खरा योगी, तोच जगाचा गुरु. म्हणजे अंतःशुद्धीला साहाय्यभूत होत असतील तर बाह्य आचारांना किंमत हे आपण कधीच विसरता कामा नये. बाह्य आचारांकडे बारीक लक्ष पुरवणे जमण्यासारखे नसेल, अशा परिस्थितीत फक्त अंतःशुद्धीकडे लक्ष देणेच श्रेयस्कर असते. आणि या अहिंसेच्या भावनेनेच मनाची पवित्रता अधिक वाढते. आणि पवित्रता वाढली तर आपल्या ह्या पवित्रतेच्या भक्कम पायावरच आपली भक्ती ही उभी राहते. हा भक्तीचा महाल हा उभा राहतो आणि आपल्या चित्तात, मनात, शरीरात परमेश्वराचे आपल्याला स्वतःला दर्शन होते.